हाय एव्हरीवन. तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला हा खास करून क्लास 10चे जे विद्यार्थी आहेत ज्यांचा पेपर होणार आहे आता, ठीक आहे, सायन्सचा. तर सायन्सचा जो पार्ट 2 आहे तुमचा, सायन्स पार्ट 2 सब्जेक्ट, त्याचा आपण फुल सिलेबस माइंड मॅप बघणार आहोत. या एकाच व्हिडिओमध्ये सर्व जे तुमचे चॅप्टर आहेत त्याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत की कोणत्या चॅप्टरमध्ये किती टॉपिक आहेत आणि इम्पॉर्टंट टॉपिक पण बघणार आहोत. तर बघा, हे तुमचे 10 चॅप्टर आहेत जे तुमच्या सिलेबसमध्ये आहेत. त्याच्यातलं पहिलं चॅप्टर आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन, ठीक आहे. तर याच्यात कोणकोणते टॉपिक्स येतात ते बघून घ्या. तर याच्यात आहे हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस, त्यानंतर इव्होल्युशन, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन, डार्विन्स थेअरी महत्त्वाचा आहे, त्यानंतर लॅमार्किझम, स्पेशिएशन आणि ह्युमन इव्होल्युशन हे नाही आहे तुम्हाला, ठीक आहे. तर एवढे टॉपिक आहेत. त्यानंतर बघा हेरिडिटी आणि हेरिडिटी चेंजेसमध्ये हे बघा, याच्यात जे डिटेल्स टॉपिक आहेत ना, अजून याच्यावर प्रत्येक एका चॅप्टरवर एक एक जे माइंड मॅप आहेत ते पण आहेत आपल्याकडे, ते पण मी अपलोड करणार आहे. तर बघा, हेरिडिटी आणि हेरिडिटरी चेंजेसमध्ये काय काय येणार: जीन्स, DNA, म्युटेशन, जेनेटिक रिकॉम्बिनेशन, या गोष्टींवर तुम्हाला प्रश्न विचारू शकता. त्यानंतर इव्होल्युशन हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यात काय व्हेरिएशन, नॅचरल सिलेक्शन आणि न्यू स्पेशीज फॉर्मेशन याच्यावर आहे. थोडं हे डिटेलमध्ये जे आहेत ते प्रत्येक एक चॅप्टरचा स्पेशल माइंड मॅप असेल ना त्याच्यात आपण डिस्कस करू. इथे फक्त तुम्हाला एक रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण बघत आहोत. व्हिडिओ खूप मोठा होईल जर सर्वच एकाच व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला तर. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या चॅप्टरमध्ये ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन हा एक टॉपिक आहे, ज्याच्यात ट्रान्स्क्रिप्शन DNAच फॉर्म करतो mRNAला, ठीक आहे, अमायनो ॲसिड कलेक्ट करण्यासाठी, आणि त्याच्याने काय बनतो, प्रोटीन बनतो. त्यानंतर ट्रान्सलेशन आहे आणि ट्रान्सलोकेशन, ठीक आहे. हे रायबोझोमची मुवमेंट असते. mRNA, rRNA आणि tRNA असे 3 असतात ते. त्यानंतर इव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन जे आहे ते एक महत्त्वाचं टॉपिक आहे. याच्यावर क्वेश्चन विचारले जातात तुम्हाला. तर मॉर्फॉलॉजिकल, ॲनाटॉमिकल, फोसिल्स आणि वेस्टिजियल ऑर्गन्स असे हे तुम्हाला 4 एव्हिडन्स इथे दिलेले आहेत, ॲनाटॉमिकल वगैरे. त्यानंतर डार्विन थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे. लॅमार्किझम होतं. तर एवढं जे आहे, जर तुम्हाला लिहायचं असेल तर इथे लिहू शकता तुम्ही. हा सर्व सिलेबस जो आहे हा पहिल्या चॅप्टरमध्ये आहे. एवढे सर्व टॉपिक जे आहेत ते तुमचे प्रिपेअर झालेले असायला पाहिजे. तर बघा, 3 मिनटात आपला हा एक माइंड मॅप पूर्ण झाला आहे. त्यानंतर आता आपण दुसरं चॅप्टर बघू, जे आहे लाईफ प्रोसेस पार्ट 1, ठीक आहे. याच्यात जे जे टॉपिक असतील ते बघून घ्या व्यवस्थित, आणि तुमचे झालेले आहेत की नाही ते पण चेक करून घ्या. तर बघा, लिव्हिंग प्रोसेस, लाईफ प्रोसेसमध्ये पहिला टॉपिक आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, एनर्जी प्रोडक्शन, न्यूट्रियंट्स अँड एनर्जी आणि सेल डिव्हिजन, ठीक आहे. हे टॉपिक महत्त्वाचे आहेत. याच्यात लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर म्हटलं तर याच्यात काय काय येतं बांधणं, येतं ग्रोथ, रेस्पिरेशन, रिप्रोडक्शन, एक्सप्रेशन आणि रिस्पॉन्स, किंवा मग कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन वगैरे. हे सर्व टॉपिक कशाचे आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर एनर्जी प्रोडक्शन, तर ॲरोबिक आणि अनॲरोबिक रेस्पिरेशन असतं जे सेल्युलर लेवलवर करता, ठीक आहे. आणि ATP आणि मायटोकॉन्ड्रिया. ATP म्हणजे काय, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट, ही एनर्जी असते ॲक्च्युअल जी आपल्या सेल्सला आवश्यक असते, हे मायटोकॉन्ड्रिया, ठीक आहे. त्यानंतर न्यूट्रियंट्स आणि एनर्जी. तर न्यूट्रियंट्स कोणकोणते असतात, न्यूट्रियंट्स असतात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स, लिपिड्स, हे सर्व काय असतात, न्यूट्रियंट्स असतात, जे आपल्या शरीराला एनर्जी प्रोव्हाइड करत असतात, जे आपण अन्न वगैरे खातो त्यातून. त्यानंतर 10% लो. नंतर पुढचा टॉपिक आहे 92 याच्यातला महत्त्वाचा, जो म्हणजे सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनमध्ये मायटोसिस आणि मिओसिस. हे मायटोसिस जे असतं ना ते हे सोमॅटिक सेल्स जे असतात त्याच्यात होत असतं मायटोसिस, आणि जम सेल्स जे असतात त्याच्यात काय होतं, मिओसिस, ठीक आहे. आणि सेल सायकल स्टेजेस असतात. तर जसं सेल डिव्हिजन होतं तर त्याच्यात महत्त्वाचे मायटोसिस जर म्हटलं तर याच्यात 2 महत्त्वाचे टाईप्स आहेत सेल डिव्हिजनमध्ये. एक आहे कायरोकायनेसिस आणि दुसरा आहे सायटोकायनेसिस. कायरोकायनेसिसमध्ये 4 फेजेस येऊन जातात, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज, ठीक आहे. आणि नंतर मग हे 4 फेज झाले कायरोकायनेसिसमध्ये की त्यानंतर होतो सायटोकायनेसिस, आणि त्याच्यात
सेल डिव्हिजन होतं, म्हणजे सायटोप्लाझम जो असतो तो डिवाईड केला जातो आणि नंतर सेल डिव्हिजन पूर्ण होतं. तर हे तुमचे सेकंड चॅप्टर जे आहे ना, लाईफ प्रोसेस, त्याच्यातले हे महत्त्वाचे टॉपिक आणि एवढाच सिलेबस आहे. तर व्यवस्थित बघून घ्या, याच्यात काही प्रोसेस वगैरे दिलेले आहेत ते व्यवस्थित करून घ्या, चार्ट वगैरे दिलेले आहेत ते. त्यानंतर आता तिसरं चॅप्टर आहे आपलं लाईफ प्रोसेस पार्ट 2. याच्यात महत्त्वाचे टॉपिक आहेत रिप्रोडक्शन, मॉडर्न टेक्नॉलॉजी, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आणि पॉप्युलेशन तर हे 4 टॉपिक तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर रिप्रोडक्शनमध्ये आहे तुम्हाला असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आहे बायनरी फिजन, बडिंग, फ्रॅगमेंटेशन, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. तर हे असेक्शुअल रिप्रोडक्शन असतं. जास्त करून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे असतात त्यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन असतं. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे त्याच्यात गॅमेट्स असतात, ठीक आहे, जे फिमेलमध्ये XX आणि मेलमध्ये XY असतात. त्यानंतर दोघांची मेटिंग झाल्यानंतर किंवा कॉप्युलेशन झाल्यानंतर जेव्हा एकत्र येतात गॅमेट्स, त्यानंतर फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट फॉर्म होतं आणि झायगोट बनल्यानंतर एम्ब्रायोमध्ये जो बेबी असेल त्याची ग्रोथ होत असते. याच्यात आहे जेनेटिक व्हेरिएशन, ठीक आहे. तर हे झाल्यानंतर मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत, ज्याच्यात आपल्या सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत IVF, सरोगसी, क्लोनिंग, एम्ब्रायो ट्रान्सफर आणि स्पर्म बँक वगैरे या गोष्टी आहेत. तर त्याचाही अभ्यास करून घ्या, व्यवस्थित विचारू शकता. त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे. याच्यात महत्त्वाचं आहे मेन्स्ट्रुअल सायकल, हायजीन, STD, नंतर फॅमिली प्लॅनिंग आणि सेक्स एज्युकेशन या गोष्टी टॉपिक्स दिलेले आहेत, जे प्रिपेअर करून घ्या तुम्ही. त्यानंतर पॉप्युलेशन एक्सप्लोजन याच्यात आहे त्याचे कॉजेस काय काय आहेत, इफेक्ट्स काय आहेत, ठीक आहे, आणि कंट्रोल मेजर्स कसे करायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत या चॅप्टर नंबर 3 लाईफ प्रोसेस पार्ट 2मध्ये. तर हे व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करायला इझी जाईल. किंवा मग तुम्ही पेपरला जाण्याच्या अगोदर हा व्हिडिओही पूर्ण बघून गेले तरी तुमचे सर्व टॉपिक क्लिअर होऊन जातील, ठीक आहे. आता नेक्स्ट चॅप्टर आहे आपलं एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, चॅप्टर नंबर 4. तर या चॅप्टरमध्ये बघा इकोसिस्टम, त्यानंतर एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट आणि बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. तर हे टॉपिक आहेत तुम्हाला. तर याच्यात बघा इकोसिस्टम जो आहे, इकोसिस्टममध्ये काय असतं, बायोटिक आणि अबायोटिक, फूड चेन, फूड वेब, ट्रॉपिक लेवल आणि एनर्जी फ्लो. त्यानंतर एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टममध्ये आहे इंटरॅक्शन, बॅलन्स, इकोलॉजिकल पिरॅमिड्स. नंतर एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, याच्यात इन सितू, नॅशनल पार्क्स, सेंच्युरीज, त्यानंतर झूज, बोटॅनिकल गार्डन्स, अफॉरेस्टेशन आणि सोशल फॉरेस्ट्री. जर तुमचं इंग्लिश चांगलं असेल तर तुम्ही इझिली हे चॅप्टर कवर करू शकता, काही एवढं कठीण नाही आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंट मॅनेजमेंटमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट, वेस्ट मॅनेजमेंट, 3R प्रिन्सिपल, त्यानंतर पोल्युशन कंट्रोल हे टॉपिक महत्त्वाचे आहेत. आणि बायोडायव्हर्सिटीमध्ये हाय स्पेशीज रिचनेस, एंडेमिक स्पेशीज कन्झर्वेशन इम्पॉर्टन्स. तर हा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटसाठी हे टॉपिक महत्त्वाचे आहेत, जे तुमच्या बुकमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर पुढचं चॅप्टर आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. खूप इझी चॅप्टर आहे हे, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. याच्यात यूज ऑफ व्हेरियस एनर्जी सोर्सेस आहेत. त्यानंतर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी, सर्व जे पॉवर प्लांट दिलेले आहेत सर्व इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस कशी होते त्याबद्दल माहिती दिलेली आहे. फक्त काय फ्यूल चेंज होतं, बाकी सर्व सेम राहतं. फ्यूल चेंजेस होतात आणि त्यानुसार पॉवर प्लांटचे जे नाव आहेत ते चेंज होतात. नंतर प्रोसेस ऑफ जनरेशन अँड एन्व्हायरमेंट या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, ज्याच्यात रिन्युएबल आणि कन्व्हेशनल आणि नॉन कन्व्हेशनल प्रोसेस दिलेल्या आहेत. बघा याच्यात रिन्युएबल कोणते आहेत, सोलार, विंड, हायड्रो, बायोमॅस आणि जिओथर्मल. हे सर्व कसे आहेत, रिन्युएबल आहेत. हे कधीच न संपणारे सोर्सेस आहेत. आणि नॉन रिन्युएबल कोणते आहेत, कोल, पेट्रोलियम, गॅस, न्यूक्लिअर. तर हे काय आहेत, हे नॉन रिन्युएबल आहेत. हे जर एकदाचे संपले
की त्यानंतर परत रिन्यू नाही होणार. तर हे टॉपिक महत्त्वाचे आहेत. नंतर तुम्हाला काही पॉवर प्लांट दिलेले आहेत. जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी पॉवर प्लांट्स. बघा, पहिला आहे थर्मल पॉवर प्लांट, ज्याच्यात कोल यूज करतो. हायड्रो पॉवर प्लांटमध्ये वॉटर, सोलरमध्ये सनलाईट, त्यानंतर विंड एनर्जीमध्ये हवा, आणि न्यूक्लिअर एनर्जीमध्ये न्यूक्लिअर जे असतं म्हणजे युरेनियम 235 त्याच्या रिलेटेड दिलेलं आहे. तर ते आहे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन मिळून ही रिॲक्शन होत असते, एनर्जी प्रोड्यूस होते. आणि एनर्जी इफिशियन्सी आणि डिस्ट्रीब्युशन या टॉपिकबद्दल महत्त्वाचे टॉपिक आहेत. एनर्जी इफिशियन्सी आणि डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. त्यानंतर याच्यात जे प्रोसेस आहेत, ठीक आहे, तर प्रोसेसमध्ये आहे कोणते स्टेप्स असतात. पहिले म्हणजे सोर्स, ठीक आहे. जसं इथे जर आपण सोलरबद्दल बोलू तर काय बोललो, आपलं सनलाईट जो असतो आहे ना, सन एनर्जी त्याच्यापासून मिळत असतं. त्यानंतर त्याला नंतर जर विंड एनर्जी बोललो तर विंड एनर्जीमध्ये काय, विंड असते, हवा, त्याच्याने काय टर्बाईन रोटेट होतो. टर्बाईन रोटेट झालं म्हणून काय जनरेटर रोटेट होणार, आणि जनरेटर रोटेट जर झालं तर ट्रान्समिशन इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होईल. त्यानंतर इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, याच्यात पोल्युशन आणि ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, आणि ग्रीन एनर्जी सोल्युशन. तर हे टॉपिक महत्त्वाचे आहेत. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घ्या, नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं असेल तर नोट डाऊन करून घ्या. तर असे आपले झाले 5 चॅप्टर. त्यानंतर पुढचं जे चॅप्टर आहे ॲनिमल क्लासिफिकेशन, हे खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. याच्यावर खूप क्वेश्चन विचारले जातात. तर बघा, याच्यात पहिली हिस्ट्री, न्यू सिस्टम आणि किंगडम ॲनिमलिया. सर्व किंगडम ॲनिमलियाबद्दल तुम्हाला दिलेलं आहे. ते तुमच्या बुकमध्ये जे 2 चार्ट आहेत ना, ते तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करून घ्या. ॲरिस्टॉटल आणि निनॉस. न्यू सिस्टम काय आहे, बेस ऑन सेल टाईप, ठीक आहे, सेल टाईप. त्यानंतर बॉडी ऑर्गनायझेशन, न्यूट्रिशन, रिप्रोडक्शन आणि इव्हॉल्युशन याच्या बेसिसवर डिवाईड केलेले आहेत. त्यानंतर किंगडम ॲनिमलियामध्ये काय काय येतं, मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर, ठीक आहे, युकायरोटिक्स, हेट्रोट्रॉपिक, नर्वस अँड मस्क्युलर सिस्टम, आणि एक्झाम्पल पोरिफेरा कॉर्डेटा. याच्यात तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत, जे आहेत कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट. तर जे असतात याच्यात 10 क्लासिफिकेशन आहेत, 10 टाईप्स आहेत, आणि दुसरा एक चार्ट आहे, ते पण तुम्ही पाठ करून घ्या व्यवस्थित, म्हणजे या चॅप्टरवर तुम्हाला आन्सर व्यवस्थित करता येतील. नंतर पुढचं चॅप्टर आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे चॅप्टर ॲनिमल क्लासिफिकेशन चांगल्या पद्धतीने करा. खूप कन्फ्युजनवाले आहेत, तर काय करा, काही 4-5 पॉईंट आहेत असे जे आपण मी डिस्कस करेल. ॲनिमल क्लासिफिकेशनचा स्पेशल व्हिडिओ बनवू तेव्हा, तर त्याच्यात आपण त्यांना सांगू. त्यानंतर पुढचं चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. तर याच्यात ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी आणि प्रोडक्ट्स असे 3 मेन टॉपिक आहेत. याच्यात जर बघायला गेलं तर इंट्रोडक्शन मायक्रोबायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी कशासाठी यूज करता, फूड्स, मेडिसिन, ॲग्रिकल्चर, इन्व्हायरमेंट, है ना. त्यानंतर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, तर याच्यात जर बघितलं तर मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात, बॅक्टेरिया, फंगी, ईस्ट, जसं एक आहे लॅक्टोबॅसिलस, तो दुधापासून दही बनवतो. तर त्या प्रकारे काय करतं ते, फर्मेंटेशन, अँटीबायोटिक्स, एन्झाईम्स, अल्कोहोल आणि विटॅमिन्स या गोष्टींवर स्टडी केला जातो, आणि त्यानंतर ते बायो प्रोडक्ट्स जे असतात ते बनवले जातात. नंतर प्रोडक्ट कोणते आहेत, योगर्ट, नंतर चीज, ब्रेड, अँटीबायोटिक्स जे मेडिसिन वगैरे घेतो आपण ते, अल्कोहोलिक बेवरेज आणि एन्झाईम्स या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो त्या गोष्टींमध्ये. तर हे प्रोडक्ट होते. छोटं चॅप्टर आहे, इझी आहे, चांगल्या प्रकारे करा. नंतर आहे सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी. याच्यात सेल बायोलॉजीबद्दल सांगितलेलं आहे, स्टेम सेल्स काय असतात आणि त्या बॉडी ग्रोथ करण्यासाठी कामात येतात. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन्स आहेत, आणि डेव्हलपमेंट ॲग्रिकल्चर, की ॲग्रिकल्चरमध्ये कशी डेव्हलपमेंट होत चालली आहे बायोटेक्नॉलॉजीमुळे. तर सेल बायोलॉजी जे आहे त्याच्यात डेफिनेशन महत्त्वाची आहे सेल बायोलॉजीची. डिस्कवरी, स्ट्रक्चर, जसं मेम्ब्रेन, सायटोप्लाझम, न्यूक्लियस, ऑर्गेनेल्स या सगळ्यांवर अभ्यास केला जातो. फंक्शन्स काय आहेत, ग्रोथ, स्टेम सेलचं फंक्शन्स आहे ग्रोथ, रिप्रोडक्शन मिओसिसमध्ये होतं जर्म सेल्स थ्रू, आणि मेटाबॉलिझम या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. नंतर स्टेम सेल काय करतं, एम्ब्रायोनिक आणि अडल्ट, म्हणजे जेव्हा बाळाची ग्रोथ होत असते एम्ब्रायोमध्ये तेव्हा स्टेम सेल हे सर्व काम करत असते.
त्यानंतर इम्पॉर्टन्स रिजनरेटिव्ह मेडिसिन आणि टिश्यू रिपेअर. बायोटेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन. तर ॲप्लिकेशन जर बघायला गेलं GM क्रॉप्सबद्दल तुमच्या बुक्समध्ये आहे. पेस्ट रेजिस्टन्स क्रॉप डेव्हलप केलेले आहेत. मेडिसिन वॅक्सिन्स बनवले जातात. जीन थेरपी बायोटेक्नॉलॉजीमुळे पॉसिबल आहे. नंतर इंडस्ट्रीमध्ये फर्मेंटेशन एन्झाईम्स आणि प्रोडक्शन या गोष्टी आहेत. आणि एन्व्हायरमेंटमध्ये बायो रेमिडिएशन. तर हे महत्त्वाचे टॉपिक आहेत. ट्रॅडिशनल डेव्हलपमेंट ॲग्रिकल्चरमध्ये ट्रॅडिशनल, ग्रीन रिव्हॉल्युशन आणि मॉडल बायोटेक. तर या प्रकारे सर्व माइंड मॅप आपण बघतो आहे बांधणं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तसेच आता पुढचं चॅप्टर आहे 9 नंबरचं सोशल हेल्थ. सोशल हेल्थ याच्यात एकदम बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत की आपण समाजामध्ये कसं आपली वागणूक असायला पाहिजे किंवा समाजाने आपल्यासोबत कसं वागायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी बेसिक आहेत. तर सोशल हेल्थ, स्ट्रेस मॅनेजमेंट हे काही टॉपिक दिलेले आहेत तिथं आणि फॅक्टर सोशल हेल्थ. तर बघा सोशल हेल्थमध्ये जर बघितलं तर याच्यात वेलबिईंग, त्यानंतर हेल्दी आपली रिलेशन जे राहतील ते हेल्दी रिलेशनशिप असायला पाहिजे. कॉर्पोरेशन आणि कम्युनिकेशन, आपलं जे लोकांशी बोलणं असेल ते चांगलं असायला पाहिजे. नंतर स्ट्रेस मॅनेजमेंट येतं. स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये महत्त्वाचं काय आहे, कॉज, की नेमकं स्ट्रेस मॅनेज कसं करायला पाहिजे आणि कशामुळे होतो स्ट्रेस. इफेक्ट आहेत कॉपिंग स्ट्रॅटेजीज, एक्सरसाइज करायला पाहिजे, मेडिटेशन, टाईम मॅनेजमेंट आणि सपोर्ट. या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, आपला स्ट्रेस जो असतो तो कमी होत असतो. नंतर फॅक्टर्स सोशल हेल्थ. कोणते फॅक्टर्स आहेत, व्हायलन्स, ॲडिक्शन, इनइक्वॅलिटी, पोल्युशन आणि पुअर एज्युकेशन. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे काही फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे स्ट्रेस येत असतो. नंतर लास्ट चॅप्टर आहे आपलं, हे डिस्कस करून घेऊ, डिझास्टर मॅनेजमेंट. तर डिझास्टरमध्ये काय, भूकंप वगैरे, सुनामी या ज्या गोष्टी असतात त्याच्या रिलेटेड चॅप्टर आहे. डिझास्टर, त्यानंतर कोणकोणते टाईप्स आहेत, त्याचे इफेक्ट आणि इम्पॅक्ट काय असतात, डिझास्टर मॅनेजमेंट, नेचर अँड एक्सटेंट, फर्स्ट एड, इमर्जन्सी ॲक्शन काय असायला पाहिजे आणि मॉक ड्रिल. ठीक आहे. जर कुठे काय असं होणार असेल डिझास्टर तर तिथून लोकांना कसं एस्केप करायला पाहिजे. त्यानंतर डिझास्टर जर बघितलं तर त्याच्यात डेफिनेशन महत्त्वाचे आहे. आणि डिझास्टर कसे असतात, नॅचरल किंवा मग मॅनमेड असतात. नॅचरल म्हणजे जे नॅचरली येत असतात आणि मॅनमेड म्हणजे जे लोकांथ्रू होत असतात. आता याचे टाईप्स कोणकोणते आहेत, टाईप्समध्ये नॅचरलमध्ये कोणते आहेत, अर्थक्विक, फ्लड, सायक्लोन, सुनामी आणि ड्रॉट. या सगळ्या गोष्टी काय आहेत, नॅचरल आहेत, यांना आपण काही नाही करू शकत. नंतर मॅनमेड कसे असतात, इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट, फायर आणि न्यूक्लियस हजार्ड्स. हे सर्व काय आहेत, मॅनमेड आहेत, जे माणसा थ्रू होत असतात. याचे जर इफेक्ट बघितले किंवा इम्पॅक्ट त्याच्यावर बघू तर इम्पॅक्ट काय, लॉस ऑफ लाईफ. बरेचसे लोक त्याच्यात आपली लाईफ म्हणजे डेड होता. त्यानंतर प्रॉपर्टी, एन्व्हायरमेंट, सोशल डिस्टर्बन्स आणि इकॉनॉमिक लॉस. या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात. पुढे डिझास्टर मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे. तर काही डिझास्टर होणार असेल तर आधीच जर माहीत पडलं तर प्रिपेअर्डनेस, मिटिगेशन, रिस्पॉन्स आणि रिकव्हरी या गोष्टी असायला पाहिजे. नेचर अँड एक्सटेंट, तर स्केल, फ्रिक्वेन्सी आणि जे एरियात डिस्ट्रॅक्ट होणार असतील त्याच्याबद्दल. फर्स्ट एड आणि इमर्जन्सी ॲक्शन काय पाहिजे, इमिडिएट केअर पाहिजे. ठीक आहे. इव्हॅक्युएशन, लोकांना तिथून बाहेर काढलं जायला पाहिजे. इमर्जन्सी टीम असायला पाहिजे आणि कम्युनिकेशन प्रॉपर असायला पाहिजे, त्याशिवाय नाही होणार. आणि नंतर मॉक ड्रिल हा शेवटचा टॉपिक आहे. याच्यात सिम्युलेशन, ट्रेनिंग, टेस्टिंग, रिस्पॉन्स आणि प्लान्स या सगळ्या गोष्टी येतात. तर हे होतं तुमचं लास्ट चॅप्टर. तर असे सर्व आपण माइंड मॅप डिस्कस केलेले आहेत. तर प्रॉपर तुम्ही माइंड मॅप बघून घ्या, टॉपिक जे आहेत ते नोट डाऊन करून घ्या किंवा मग स्क्रीनशॉट तरी घेऊन घ्या आणि या सगळ्या टॉपिकचा अभ्यास करा आणि व्यवस्थित पेपर लिहून या. पेपरसाठी ऑल द बेस्ट. असाच आपला सायन्स 1चा पण टाकलेला आहे व्हिडिओ, तो पण बघा. आणि पर्टिक्युलर प्रत्येक चॅप्टरवर पण आपण माइंड मॅप बनवून देणार आहोत, तर त्याच्यात अजून क्लॅरिटी येईल तुम्हाला. ठीक आहे. तर पेपरसाठी ऑल द बेस्ट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगला अभ्यास करत राहा. चला, ठीक आहे. थँक्यू.